तुम्ही काही म्हणा हो, बाहेरच्या पाणीपुरीपेक्षा घरची पाणीपुरी लईच जबराट राहते. तर राम राम मंडळी, दिवसाची सुरुवात झाली आपली ऊन खात. मम्मी प्रायमरी टीचर असली की हे ऐका लागते भाई. भारत माता की जय. आज चहा समून बनवला होता, एकदम पतला ढुळक. चहा पिला आणि आम्ही लागलो भाई कामाला. आज आम्ही बनवणार आहोत एक नंबर तडक फडक मध्ये पाणीपुरी, म्हणजेच आपल्या भाषेत गुपचूप. आपल्या आचार्य मॅडम रेडी होऊन म्हणे सांगा काय करायला लागतं. म्हटलं मॅडम ते तेवढ्या लिंबू मधल्या बिया काढा फक्त. तसं पण मुली बारीक बारीक गोष्टी काढण्यात लई हुशार असतात. मम्मी आणि मामीला लावलं होतं आपण भाई पुदिना आणि सांबार तोडायला. अपूर्वानी गर मध्ये पुदिना आणि सांबार बारीक करून घेतला. बनलं रे भाई, मस्त पाणी बनलं. आमचे मास्टर शेफ टेस्टिंग करू लागले, पण त्यांना काही चवच कळत नव्हती. म्हटलं आणा मी टेस्ट करतो. मीठ कमी झालं भाई. पाणीपुरी खाणं स्टार्ट केलं आणि मग काय गप्पा गप पाणीपुरी खाल्ली. 50 पाणीपुरी खाऊन समूचं पोट नाही भरलं. समूने अजून एक पॅकेट लागतं. काही होऊ द्या हो, पाणीपुरी खाताना हायगाय करायची नाही. रात्री मम्मी पप्पाला ड्रॉप केलं. माया बसला वेळ होता, मग आम्ही निघालो जरा राऊंड मारायला. सगळ्यात आधी आलो आम्ही कॅनॉटला. कॅनॉट म्हणजे संभाजीनगरचा FC रोड भाई. इथं सगळे झगामगा मला बघाच असते भाई. कॅनॉटला आम्ही खाल्ली कुल्फी. तर हा भाई म्हणे काय म्हटले? रॅपर आहे सॉरी संभाजीनगरच्या रस्त्यांवर तुम्हाला अशी लाइटिंग दिसेल भाई, लईच खास लाइटिंग आहे. मला तर लई आवडली. इथं महाराजांचा सर्वात मोठा 21 फुटी पुतळा आहे भाई. बघून लई भारी वाटलं. राऊंड मारता मारता शुभम म्हणीत एक मस्त फेमस पान भेटते. म्हटलं चल की भाई. आणि खरं सांगतो मित्रांनो, आतापर्यंत जिंदगीत जे झाटझूट पान खाल्ले ना, त्यापैकी हे सर्वात भारी पान होतं. रात्री निघालो मी भाई अमरावतीला. आपल्या एका मित्राचं लग्न आहे. बाकी अमरावतीमध्ये आपल्या लई मेमरीज आहेत. नेक्स्ट ब्लॉग थोडा स्पेशल राहील, तर घ्या फॉलो करून. तवरोक तुम्ही चिल मारा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش راقص